46 धावा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. नेत्रंजन पाटील बॅक टू दी डगआउट. नक्कीच बघा या सामन्यातून अनिल पाटीलला प्रथमच संधी दिलेली आहे आणि इष्टांच्या मागे चांगला झेल टिपलाय. नेत्रंजन पाटीलची पहिल्या चेंडूवर विकेट येणं जय बजरंग कालवडी संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की नेत्रंजन पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कबड्डीमध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूंनी याआधी केलेला आहे. एक जिद्दी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. बघूया परशु पाटीलला देखील सुरुवात चांगली. फलंदाजीतून 6 मध्ये 3 धावा केल्या. मात्र गोलंदाजीतून पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. यष्टीरक्षक फलंदाज राजेश इनॅट नंबर 3 वर. हा चेंडू फुलटॉस आणि इथे झेल संदीप पाटीलना टिपलाय. वाह मिडॉनवर काय झेल टिपलाय संदीप पाटीलनं. बघूया पहिली विकेट हॅट्रिक परशु पाटील पूर्ण करतील का दमन चषकाची. नक्कीच क्रिकेटमध्ये खरं तर विकेटची हॅट्रिक मात्र चौकार षटकार हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी हॅट्रिक म्हणून आपण बोलतोय. बघूया नवीन फलंदाज जय हिंद. इथे चौकारांची हॅट्रिक ज्ञानेश्वर चिकणे सरांनी केलेली आहे. मात्र इथे विकेट ऑन आहे परशु पाटील यांच्यासाठी. आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर दीपक भाऊ म्हात्रे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चौकार षटकार विकेट हॅट्रिक साठी. इथे विकेट हॅट्रिक ची संधी आणि पहिली विकेट हॅट्रिक. क्या बात है परशु पाटील. चालू हंगामाची पहिली स्पर्धा खेळतायत आणि पहिली विकेट हॅट्रिक लक्की मॅन आहेत परशु पाटील. संघामध्ये का हवा याचं उत्तर मात्र परशुने दिलेलं आहे. आणि क्या बात आहे अगदी ओव्हर देखील कंप्लीट. म्हणजे इथे सोने पे सुहागा कारिवली संघासाठी. आता येणाऱ्या 18 मध्ये धावा 46 बनवावे लागतील वडनगर संघाला. नक्कीच दमन दौऱ्याची पहिली विकेट हॅट्रिक आज परशु पाटीलने आपल्या नावावर कोरलेली आहे. आणि पहिल्या ओव्हरसाठी आता नक्कीच त्यांनी वेल देखील वाचवलेला आहे. बघूया आमचे एक्सपर्ट स्कोरर नाही आहे 45 वर्षाचा खेळाडू त्यांच्याकडे बाकी आहे. गणेश ज्युनियर क्या बात आहे. अगदी 5 खेळाडू आपण पाहिले तर आहेत आतापर्यंत अजून असतील. बघूया 3 बाद झालेत नेत्रंजन राजेश आणि जैन. हा चेंडू देखील आलाय डॉट. वाह पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्यावर विकेट तिसरा विकेट चौथा डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी परशु पाटील. हा फलटॉस रिवर्सचा फटका आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं तिथे भूषण शॉट फाईन लेगला
वा, संघाच्या 3 मौल्यवान धावा इथं वाचवल्यात. हल्ली सर्व काही आपण पाहिले तर पहिल्या ओव्हर मध्ये अगदी कारिवली संघाच्या बाजूनं लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 3 बाद 1. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी परशु पाटील 5 मिनिटं 24 सेकंद आतापर्यंत घेतलेली आहेत 5 चेंडूंसाठी. इथे हा चेंडू बघूया पुन्हा एकदा. भूषण इस्टनच्या मागे शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एका धावीने 1 ओव्हर 3 बाद 2. येणाऱ्या 18 मध्ये 44. 18 चेंडू मध्ये 44. यानंतरचा सामना होणार आहे वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग भिनार. दापोडे संघाचे संघनायक राजेश पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी भिनार संघाला आमंत्रित केलेले आहे. संदीप नाईक संघाचे संघनायक तर खजिनदार संदीप अशोक पाटील विद्यमान उपसरपंच. सध्या जोगेन पाटीलनं आणि प्रल्हाददादा चौधरीनं संदीप पाटीलवर आणि संदीप नाईकवर जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. टायमाच्या बाबतीत सहकार्य असू द्या. 6 मिनिटं 38 सेकंद.